इयत्ता चौथी परिसर अभ्यास पाठ दुसरा सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया। आहे त्यातला काय करावे बरे। गुरप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे। तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत। आता गुरप्रीतला आपण काय सूचना देणार। उत्तर, गुरप्रीतने हलके आणि सुती कपडे घालावेत, गडद रंगाचे कपडे टाळावेत, भरपूर पाणी प्यावे, टोपी किंवा स्कार्फ घालावा, उपाशी पोटी जाऊ नये या सूचना आपण गुरप्रीतला देऊ। विचार करा। त्यातला पहिला, शेतात पीक उभे आहे। अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते, त्याचे कारण काय असेल। उत्तर, शेतात 2-3 दिवस पाणी साचले की पिकांची मुळे कुजू लागतात। पिकांची मुळे कुजली की हळूहळू सर्व रोपटे सडू लागते। पिकात तयार होत असलेले दाणे पावसाच्या माऱ्याने गळून पडतात व त्यामुळे सडण्याची क्रिया अधिक वेगाने होते। अशा रीतीने सर्व पीक सडून जाते। मधला दुसरा, एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, त्या वर्षी शेते का पिकत नाहीत। उत्तर, पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी लागते। एखाद्या वर्षी पाऊस पडला की पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे पाऊस कमी पडल्यामुळे शेते पिकत नाहीत। मधला तिसरा, धामण हा एक सापाचा प्रकार आहे, तो शेताच्या आसपास का राहत असेल। उत्तर, धामण हा बिनविषारी साप उंदीर खाऊन आपले पोट भरतो। शेतात धान्य खाण्यासाठी अनेक उंदीर येतात, हे उंदीर खाण्यासाठी धामण हा साप शेताच्या आसपास राहतो। 4, बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ, त्याचे कारण काय असेल। उत्तर, बर्फ असणाऱ्या प्रदेशात प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात। दाट केस असल्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते व अंगातील ऊब कायम टिकून राहते। माहिती मिळवा। त्यामधला पहिला आहे, महाराष्ट्रात पुढील ठिकाणे कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत। पहिला आहे नागपूर, नागपूर संत्रीसाठी प्रसिद्ध आहे। घोलवड, घोलवड चिक्कूसाठी प्रसिद्ध आहे। सासवड, सासवड अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे। देवगड, देवगड आंबा या फळासाठी प्रसिद्ध आहे। जळगाव, जळगाव हे ठिकाण केळी या फळासाठी प्रसिद्ध आहे। 2, या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील, त्यांची माहिती मिळवा आणि लिहून काढा। महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा। वर्गातील इतरांना ही माहिती सांगा। उत्तर, संत्री, चिक्कू, अंजीर, आंबा, केळी या फळांच्या चांगल्या वाढीसाठी लागणारी जमीन व हवामान विशिष्ट गावांच्या परिसरातच आढळते, त्यामुळे या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच चांगल्या प्रकारे वाढतात। आता ही गावे महाराष्ट्राच्या नकाशात दाखवून वर्गातील इतर मित्रांना ही माहिती सांगा। खालील प्रश्नांची उत्तरे द्या। त्यामधला पहिला आहे, वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो। उत्तर, अन्न, फळे, भाज्या, धान्य देतात। वनस्पती आपल्याला भाज्या, फळे आणि धान्य देतात। हवा, आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन देतात। कपडे, कापसापासून कपडे बनतात। औषधे, आजार बरे करण्यासाठी वनस्पतीपासून औषधे आपल्याला तयार करता येतात। लाकूड, घर बांधायला आणि फर्निचर बनवायला लाकूड लागते। जनावरांना चारा, प्राण्यांना खायला देतात। 2, वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात। उत्तर, जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणाऱ्या प्राण्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात। उदाहरणार्थ माकड, खार हे वृक्षवासी प्राणी आहेत। 3, मार्च महिना सुरू झाला की झाडांमध्ये काय बदल होतो। उत्तर, मार्च महिना सुरू झाला की अनेक झाडांना पालवी फुटते, सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 1, डॅश डॅश संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो। उत्तर, हिवाळा, हिवाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो। 2, आपल्या काही टिंबटिंब पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो। उत्तर आहे गरजा, आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो।
3. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबटिंब फवारतो. उत्तर आहे कीटकनाशके. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो. 4. हिवाळ्याचे वर्णन टिंबटिंब ऋतू असेही करतात. उत्तर आहे पानगळीचा. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात.